आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. 30%च जे काही आपलं हाड मास 70% तुमचं आयुष्य ॲज इट इज डिसाइडेड आहे. ते तसंच होणार आहे. 30%च आपल्याला स्वामींनी दिलंय. तुला जे काही करायचंय 30% आपल्या कर्माचा ओघ आपण चांगल्या प्रकारे वाढवला. मग त्या कर्मामध्ये सगळं येतं. कदाचित स्वामींनी हे पण कर्म सांगितलं असेल, की बाबा तू वास्तू करून घेतलंस तर तू आज 10 स्टेप्सने वर जाणार आहे. हां. वास्तू केल्यावर 20 स्टेप्सने वर जातील. पण तू वास्तू केली तर ते 10चा स्पीड तर वाढणार आहे. ज्योतिषाचा उपयोग केला तर अजून 5 स्टेप्स वाढशील किंवा अजून 10 वाढशील. वी डोंट नो. त्याच्यामुळे हे आपल्या कर्मावर आहे, की तुम्ही तुमचं कर्म किती चांगल्या प्रकारे करताय, हां. चांगल्या ठिकाणी करताय, चांगल्या गोष्टींसाठी करताय. त्याच्यावर तुमच्या त्या ह्याच्यावर बाकी तुमचं 70% जे लिखित आहे, त्याचा ताळमेळ कमी कसा करायचा ते तुमचं 30% डिसाईड करतं असं मला वाटतं, की त्या दिशांमध्ये दशामध्ये जेव्हा तुमच्या दिशा बदलतात म्हणजे घर बदलणं, वास्तू बदलणं, हे बदललं की आपसूक आहे ना मग तुम्हाला ती गणितं सुधारायला लागतात, की अरे हो हे असं होतं, हे असं होतं. आणि ती वास्तू मग तुमच्याशी आपसूक तसं बोलते. म्हणजे तुम्हाला कुठेतरी कनेक्ट करेल, तुम्ही कुठेतरी कनेक्ट व्हाल, तुमच्या आयुष्यात कोणतरी असा व्यक्ती येईल. ह्या सगळ्या ऊर्जा तुम्हाला चांगल्या ऊर्जेशी कनेक्ट करायला प्रवृत्त करतात. तुम्हाला त्या पॉझिटिव्ह गोष्टींच्या जवळ घेऊन जातात. कर्म तुम्हालाच करायचंय. मग ह्या कर्माला तुमच्या 30% कर्माला जर तुम्ही इतर शास्त्रांची जोड दिली, 50 मध्ये करता आले, तरी आपलं आयुष्य छान होणार आहे.